फर्स्ट सगळ्यांकडे सुरुवातीला आपल्याला जायचंय मनी कंट्रोल ऍप मध्ये. ओके, तर मी मनी कंट्रोल ऍप ओपन करतोय. बघा, हा मनी कंट्रोल ऍप आहे. मनी कंट्रोल ऍप ओपन करायचं आहे. आता तुम्हाला इथं दिसेल मनी कंट्रोल ऍप मध्ये खाली होम आहे, होमच्या बाजूला काय आहे, मार्केट आहे. ओके, तर मार्केटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे, टॉप गेनर. इथे इंडिया सिलेक्ट करायचं आहे. निफ्टी 50 मधला टॉप गेनर युपीएल आहे. टॉप लुजर महिंद्रा अँड महिंद्रा आहे. 52 वीक हायला कोण आलेला आहे, भारती एअरटेल आलेला आहे. आता मंडेला 9:18 वाजता हे सगळे पोझिशन बदलतील. ओके, तर आपण लाईव्ह सेशन मध्ये बघणार आहोत. तर इथून स्टॉक सिलेक्ट केला. स्टॉक सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यू ऍप. मी ट्रेडिंग व्ह्यू ऍप ओपन केलेलं आहे. ट्रेडिंग व्ह्यू ऍप मध्ये मी सर्च करतोय युपीएल. ओके, युपीएल हा स्टॉक ओपन केला. बरोबर आहे, तर युपीएल स्टॉक ओपन करतोय मी. आणि युपीएल स्टॉक मध्ये मला कोणता इंडिकेटर लावायचा आहे, गन स्क्वेअर ऑफ 9. ओके, तर गन स्क्वेअर ऑफ 9 हा इंडिकेटर मी ते लावतोय. टाइम फ्रेम कोणता ठेवणार आहात, टाइम फ्रेम 1 डे ठेवायचा आहे. ओके, टाइम फ्रेम 1 डे ठेवायचा आहे. आता इथे युपीएल लिहिलेलं आहे, 1 डे आहे. इथं प्लस सिम्बॉल असेल तुमच्या मोबाईलमध्ये. ओके, त्याच्यावर क्लिक करा, इंडिकेटर येईल, इंडिकेटरवर क्लिक करा आणि ते सर्च. सर्च मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे गन. गन टाईप केला, तिथे खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल गन स्क्वेअर ऑफ 9 लायर ट्रेडर. याच्यावर तुम्हाला फक्त एकदाच क्लिक करायचं आहे, तो ब्लिंक होईल. राईट साईडला वर कोपऱ्यामध्ये क्लोज ऑप्शन आहे, क्लोज करा. ओके, आता इथे माझे 5 लेवल्स दिसत आहेत, तुमचे तिथे 3 दिसतील. तर पुन्हा हे इथं गन स्क्वेअर दिसेल वर, तुम्हाला त्याच्यावर क्लिक करा. इथे डोळा आहे, सेटिंग आहे, सेटिंग वर क्लिक करा. इनपुट मध्ये इथे प्राइस लेवल 3 असेल, त्याला तुम्हाला 5 करायचं आहे. आणि इथे 3 डॉट येतील, सेव्ह ऍज अ डिफॉल्ट करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. तर इथे तुम्हाला दिसून येतो गन स्क्वेअर ऑफ 9. तर हा इंडिकेटर आपल्याला यूज करायचा आहे ट्रेडिंगसाठी. ओके, तर ह्या इंडिकेटर मधून तुम्हाला जर आता इथे तुम्ही जे काही लिहिलेलं आहे R1 R2 S1 S2 हे काही बघू नका. कॅन्डल आहे, कॅन्डलचे वरचे लाईन्स काय असतील, रेजिस्टन्स. कॅन्डलचे खालचे लाईन काय असतील, सपोर्ट. सपोर्ट ब्रेक केला, तुम्हाला सेल करायचं आहे. रेजिस्टन्स ब्रेक केला, तुम्हाला इथे बाय करायचं आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल समजा मी इथे थोडा टाइम फ्रेम घेतोय आणि बॅक टेस्ट आपण जर इथं केली, चौदा तारीख, 15 तारीख. ओके, आणखी आपण थोडी बॅक टेस्ट करूया. बघा, आता इथे रेजिस्टन्स कोणता आहे, R1 463 आहे. ओके, आता इथे तुम्हाला दिसून येईल, जर मार्केट रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या मध्ये ओपन झाला असेल तर शक्यतो ट्रेड हवा. आता इथे सपोर्ट ब्रेक केलेला आहे. सपोर्ट ब्रेक केला, तुम्ही ते काय करणार, सेल करणार. बरोबर आहे, आणि पुन्हा तो वर गेला, तुम्ही एक्झिट व्हा, पुन्हा सेल करा. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा, कारण मार्केटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मार्केटचा मूड. ओके, तो सपोर्ट ब्रेक करेल, पुन्हा वर जाईल, एक्झिट व्हा. पुन्हा ब्रेक केला, एंट्री घ्या. पण लक्षात ठेवा, जर पुन्हा तो म्हणजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला एंट्री घ्यायची आहे, पण जर तो पुन्हा वर त्याला एक्झिट करायचं आहे, कारण मार्केटचा मूड नसेल तर तो प्लेन ब्रेकआउट देणारच नाहीये. त्यामुळे सगळ्यात जास्त फोकस कशावर करायचं, तुम्हाला स्टॉप लॉसला. आता इथे तुम्ही बघू शकता, त्यांनी सपोर्ट ब्रेक केला, पुन्हा वर गेला, स्टॉप लॉस हिट केला, एक्झिट व्हा. पुन्हा एंट्री घेतला, पुन्हा एक्झिट व्हा. पुन्हा एंट्री घेतला, पुन्हा एक्झिट व्हा. लक्षात ठेवा की इथे तुम्हाला स्टक राहायचं नाही ट्रेडला. बरोबर आहे, आता इथे बघा, पुन्हा तो पुन्हा काय केला, इथे स्टॉप लॉस हिट केला आणि पुन्हा वर चालला. आता इथे पुन्हा तो रेजिस्टन्स ब्रेक केला बघा. ओके, डायरेक्ट रेजिस्टन्स ब्रेक केला, एकच कॅन्डल वर गेला. आणि बघा, तुम्हाला इथे दिसून येतोय, तुम्हाला एक्झिट व्हायचंय, पुन्हा एंट्री घ्यायची आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ट्रेड करणार आहात त्यावेळी तुम्हाला कंटिन्यू टाइम फ्रेम बदलत राहायचं आहे. आता हाच सपोर्ट काय बनला, हाच रेजिस्टन्स तुमचा स्टॉप लॉस कन्सिडर झाला आणि तो पुन्हा आता अप ट्रेंडला चाललेला आहे.
ओके. आता युपीएल मध्ये एवढी प्लेन मुवमेंट भेटली नाही, कारण तो प्रत्येक वेळी ओलाटायला दाखवला, पण एका स्टेज नंतर तो पुन्हा आता 474 ब्रेक केल्यानंतर बघा कसे डिसिजन घ्यायचे. बघा, ब्रेक केला, स्टॉप लॉस हिट केला, ब्रेक केला, स्टॉप लॉस हिट केला. वेट अँड वॉच करत राहावं लागेल. बघा, पुन्हा एक्झिट राहायचं. इथे तुम्हाला एक्झिट होणं फार महत्वाचं आहे. तो 474 ब्रेक केला, एंट्री घ्या, पुन्हा 474च्या खाली आला, एक्झिट व्हा. पुन्हा इथे 474 ब्रेक केला, आता मी पुन्हा एंट्री घेतलेली आहे. ओके. आणि ते म्हणजे हे हे फार इम्पॉर्टंट आहे की कोणताही स्टॉक प्लेन ब्रेक केला, एक तर तो वर जाईल, बरोबर आहे. आणि मॅक्स म्हणजे बघा, ज्यावेळी तुम्ही ट्रेड घेता, तुमचा बिहेवियर काय असला पाहिजे की तुम्ही कुठलाही ट्रेड घेतल्यानंतर 90% तुम्हाला लॉसच होणार आहे. 5 to 10% आहे की मार्केट जर चांगल्या मूड मध्ये असेल तरच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. हे हे रूल आहे डे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंगचा. लक्षात घ्या. 90% तुमचा लॉस होतो ना, त्यामुळे तुमचा मॅक्स फोकस कशावर असला पाहिजे? स्टॉप लॉसवर. ओके. आणि जर प्रॉपर मार्केट मूड मध्ये असेल तर समजा तो रेजिस्टन्स तोडला, विदाउट एनी करेक्शन तो तुम्हाला टार्गेटला नेईल. आता हेच पार्ट आपण एका दुसऱ्या स्टॉक मध्ये बघूया. भारती एअरटेल बघूया आपण. हवा, इथेही बघा भारती एअरटेलनी काय कशा पद्धतीने मुवमेंट दिलेलं आहे. जर तुम्ही इथे टाइम फ्रेम बघितला, तिथे जर तुम्हाला दिसेल बघा, हा पहिला वीक ब्रेक केला, कारण हा रेजिस्टन्स आहे, म्हणजे इथं सेलर ऍक्टिव्ह आहेत, बरोबर आहे. रेजिस्टन्स ब्रेक केला, पुन्हा खाली आला, पुन्हा स्टॉप लॉस हिट केला, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना बघा, पुन्हा इथे रेजिस्टन्स ब्रेक केला, पुन्हा खाली आला, स्टॉप लॉस हिट केला, एक्झिट व्हा. म्हणजे 1215 जर ब्रेक केला तर माझा स्टॉप लॉस मॅक्स 1213 ते 1212 इथपर्यंतच असला पाहिजे. ओके. कारण जर मार्केट मूड मध्ये नसेल तर तो तुम्हाला प्रत्येक वेळी ट्रॅप करेल, म्हणून तुम्ही ट्रेड घ्यायचं थांबवायचं नाही. सिग्नल दिला, तुम्हाला एंट्री घ्यायची. आता इथं मी पुन्हा ट्रेड घेतला, एंट्री घेतला, वर गेला, वर गेला, बरोबर आहे. आता इथे तुम्हाला दिसून येतं की 1221 पर्यंत वर गेला, पण पुन्हा इथून त्यांनी करेक्शन घेतला आणि तुमचा स्टॉप लॉस सेट केला. म्हणजे ही सिच्युएशन सर्वात भयानक सिच्युएशन आहे. बघा, ट्रेडरसाठी फक्त दोनच सिच्युएशन इम्पॉर्टंट आहेत. आता ही सिच्युएशन आपण थोडा अभ्यास करूया. तुम्ही 1215 एंट्री घेतलात, वर गेला, विदाउट स्टॉप लॉस हिट वर गेला, बरोबर आहे. तुम्ही समजा इथे 100 क्वांटिटी बाय केलेल्या आहेत आणि 1216 एंट्री घेतलेल्या आहेत, आणि नियर अबाउट तो जाऊन आला 1222, म्हणजे नियर अबाउट 600 रुपये तुम्हाला प्रॉफिट दिसला. आणि इथून पुढची कॅन्डल ओपन झाली. ओके. आता ऍज पर रूल तो कुठपर्यंत जायला पाहिजे? 1270. पण तिथून काय झाला, तो खाली आला, खाली आला, पुन्हा खाली आला, आणि शेवटी 1215च्या खाली आला. आता इथे तुम्हाला पोझिशन काय करायचे? कट ऑफ करायचे. आणि हा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे ट्रेडरच्या साठी, डे ट्रेडिंग साठी. डे ट्रेडिंग मध्ये दोन सिच्युएशन सर्वात डिफिकल्ट आहे, ते तुम्ही आधी लक्षात घेतलं पाहिजे. पहिली सिच्युएशन काय आहे की माझा प्रॉफिटचा पुन्हा ट्रेड लॉस मध्ये गेला. ओके. आणि इथे तो स्टॉप लॉसला आला, आणि जर तुम्ही स्टॉप लॉस रिस्पेक्ट केलात आणि जर एक्झिट झालात, म्हणजे 600 प्रॉफिट दिसला, आणि शेवटी तुम्ही 300 लॉसला पोझिशन कट ऑफ केलात, तर तुम्ही इथे चांगले विनर झालात. लक्षात ठेवा. ही सिच्युएशन फार डिफिकल्ट असते, बरोबर आहे. तुम्ही सध्या ट्रेड करताय, तुम्हाला हे माहितीच असेल, बरोबर आहे. ज्यावेळी प्रॉफिटचा ट्रेड लॉस मध्ये जाताय आणि तुम्ही त्या लॉसला बुक करताय, म्हणजे तुम्ही तुमच्या इमोशन्स वर कंट्रोल घेतलेला आहात. कारण ह्या दोन गोष्टी होतात. एक तर तुमचा कॅपिटल सेव्ह होतो, बरोबर आहे. कारण जर तुम्ही इथे रिस्पेक्ट नाही केला, तर तो पुन्हा जर प्लेन खाली पडला तर तुमचा इथे कॅपिटल वॉश आउट होतो. ही झाली पहिली सिच्युएशन. म्हणजे पहिल्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय समजून घ्यायचंय? तुमचं काम आहे, तुम्ही ट्रेड घेतलात, सिग्नल दिलेला आहे, एंट्री घेतलात. ओके. एंट्री मिळाली, बरोबर आहे. एंट्री मिळाली, आणि एंट्री मिळाल्यानंतर ओके, इथं मला एंट्री मिळाली, मी एंट्री घेतली इथे. हा. ओके. स्टॉप लॉस सेट केलं नाही, वर चला, प्रॉफिट मध्ये आहे, प्रॉफिट मध्ये आहे, बरोबर आहे. ओके. प्रॉफिट मध्ये आहे. आता इथे स्टॉप लॉस सेट झाला, इथे स्टॉप लॉस सेट झाल्या एक्झिट केलात. ओके. हे 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 समजून घ्या. कोणताही ट्रेड प्लॅन, कोणताही इंडिकेटर फक्त मार्केटचा मूड शो करतो, आणि मार्केट जर मूड मध्ये नसेल तर तुमचे स्टॉप लॉस सेट होतात. आपलं काम काय आहे की आपण फक्त एंट्री घ्यायची. जर मार्केट मूड मध्ये आला तर नक्कीच तुमचा असा प्रॉफिट होईल, सगळा लॉस करून मार्केट वर जाईल. पण इथे आपण बऱ्याचदा गिव्ह अप करतो. ओके. कंटाळतो.
ओके, एंट्री घ्यायचा अवॉइड करतो आणि सडनली मार्केट तुम्ही कुठेतरी दुसरीकडे बिझी होतात आणि तोपर्यंत मार्केट अपॉर्च्युनिटी देऊन जातो. ओके, तर मार्केट त्याच्या मूडनुसार जाणार आहे. मार्केट त्याच्याच मूडने राहतो, आपल्या मूडनुसार तो काय बदलणार नाही. बरोबर आहे. तर आपलं काम काय आहे की जो काही तुम्ही ट्रेड प्लॅन वापरता त्याला रिस्पेक्ट करा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्टॉप लॉसला रिस्पेक्ट करा. ओके, तर एंट्री घ्यायचे, रेजिस्टन्स तोडला एंट्री घ्यायचे, पुन्हा तोच रेजिस्टन्स सपोर्ट बनेल, खाली आला एक्झिट करायचा आहे. ओके, कधी एक्झिट करायचं आहे, जेवढ्या कमी लॉसला एक्झिट करता येईल तेवढ्या कमी लॉसला एक्झिट करायचं आहे. पुन्हा एंट्री आली, पुन्हा एंट्री घ्यायची आहे, थकायचं नाहीये, लक्षात घ्या. आणि जर त्याचा मूड चांगला झाला तर नक्कीच तुम्हाला तो वन साइड प्रॉफिट देईल. ओके, तर प्रॉफिट जो आहे ते आपल्या हातात नाही आहे, मार्केटच्या मूडवर आहे. आपल्या हातात एकच आहे, ट्रेड प्लॅननी सिग्नल दिला एंट्री घेणं. ओके, ट्रेड प्लॅननी सांगितलं स्टॉप लॉस हिट झालेला आहे, स्टॉप लॉसला रिस्पेक्ट करणं, पोझिशन कट ऑफ करणं, पुन्हा सिग्नल दिला, पुन्हा एंट्री घेणं. आणि ज्यावेळी तो एका प्रॉपर ट्रेंडनी जाईल, ऑटोमॅटिक तुम्ही त्या ट्रेंड मध्ये येता आणि तिथे तुम्हाला प्रॉफिट होतं. एवढं सिंपल आहे, लक्षात घ्या. ओके, तुम्ही किती अनालिसिस केला नाही, एवढं तोडलं की वर जाईल. आता सेकंड सिच्युएशन, आता 1215 तोडलाय, तो वर चाललाय, वर चाललाय, वर चाललाय, टार्गेट आहे 1270. बरोबर आहे. पण ज्यावेळी 1250-60 ला जाईल, ओके, आणि तुम्हाला एक चांगला प्रॉफिट दिसेल. बघा आता प्रॉब्लेम काय होतो, माझी अपेक्षा होती 1000-2000 प्रॉफिटची, पण सडनली प्रॉफिट मला जर 5-6 हजार झाला तर तिथे मला थोडा फेअर येतो. आहे ते पैसे जाऊ नये म्हणून तुम्ही अर्ली एक्झिट करता. सेकंड सिच्युएशन बघा काय आहे, आणि तुम्ही 4000-5000 प्रॉफिटला एक्झिट केला आणि तुम्ही केलात एक्झिट समजा 1240-45 ला, आणि एक अर्ध्या तासाने तुम्ही पुन्हा मार्केट ओपन बघताय तर तो गेलाय 1260-62 ला. आता इथे एक काय ग्रीड येते, अरे मी खूप लवकर एक्झिट केलं, मला चांगला प्रॉफिट झाला असता. आणि बरोबर ह्या पॉइंटला तुम्ही पुन्हा एंट्री घेता आणि तिथून एक असा करेक्शन येतो, तुमचा पुन्हा जो काय झालेला आधीचा प्रॉफिट होता तो लॉस मध्ये जातो. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टीवर कंट्रोल ठेवायचा आहे. पहिला, की जर तुमचा प्रॉफिट झालेला ट्रेड लॉस मध्ये गेला तरी तुम्हाला काही करून स्टॉप लॉसला रिस्पेक्ट करून त्या पॉइंटला कट ऑफ व्हायचा आहे. कारण उद्याही मार्केट आहे मित्रांनो, उद्याही पुन्हा तुम्हाला काय मिळणार आहे, प्रॉफिट होणार आहे. पण आज तुमचं काम काय आहे की कॅपिटल सेव्ह करणं. कारण ट्रेडिंग साठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, कॅपिटल. तो आपला फ्युएल आहे. बरोबर आहे. फक्त गाडी असून चालणार नाही, फ्युएल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर फ्युएल तुम्हाला इथं लागतं काय, फ्युएल म्हणजेच काय, आपलं कॅपिटल आहे. ओके, लक्षात ठेवा, प्रॉफिटचा लॉस मध्ये कन्वर्ट झाला तरी एक्झिट व्हायला शिका. सेकंड, तुम्ही ऑलरेडी प्रॉफिट मध्ये आहे आणि तुम्हाला दिसून येतं की पुढे मार्केट खूप वर गेला आणि मी लवकर एक्झिट झालो, तर तिथेही तुम्हाला तुमच्या इमोशनवर कंट्रोल ठेवायचा आहे आणि ट्रेड अवॉइड करायचा आहे. लक्षात ठेवा. ओके, तर ह्या दोन गोष्टीमध्येच मोठे लॉसेस होतात, बाकी कोणतेही सिच्युएशन हे नाही आहेत. बरोबर आहे. तर हे दोन गोष्टी, प्रॉफिटचा लॉस मध्ये झाला, तुम्ही ओव्हर ट्रेडिंग मध्ये जाता, रिव्हेंज मध्ये जाता आणि पूर्ण कॅपिटल संपून जातं. सेकंड, प्रॉफिट झालाय, आणखी मार्केट वर चाललाय, माझी अपॉर्च्युनिटी मिस झाली, आणि ह्या ह्या इमोशन मध्ये जे तुम्ही ट्रेड घेतात तिथे तुमचे चुकीचे ट्रेड पडायला चालू होतात आणि पुन्हा तुमचा प्रॉफिटचा लॉस मध्ये कन्वर्ट होतो. ओके, तर आपल्याला जो काय गन इंडिकेटर आहे, गन इंडिकेटर फार सिंपल आहे. ओके, तुम्हाला जर आता इथे बघा, हा जर सपोर्ट आहे, हा सपोर्ट ब्रेक केला तर तुम्ही काय घेणार आहात, सेल करणार आहात. सेल केला, टार्गेट किती, 1160, पुन्हा जर 1215 वर चालला, एक्झिट करा. ओके, तर आणखी एक आपण स्टॉक बघूया, महिंद्रा अँड महिंद्रा. बघा, महिंद्रा अँड महिंद्रा. ओके, ह्याचाही आपण चेक करूया. आता 1900 हा एक रेजिस्टन्स आहे. बघा, कधी कधी मार्केट गॅप अप होतं. बघा, इथून पुन्हा रिजेक्शन दिला, खाली पडत चालला. ओके, आला सपोर्टला. सपोर्टला बऱ्याच वेळ तो थांबतो बघा, सहजासहजी सपोर्ट ब्रेक करत नाही. सिच्युएशन आलेले, एंट्री घेतली मी. बघा, वर 2-3 रुपये ठेवलात, इथे तुम्ही कन्सिडर करा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. पुन्हा इथे एंट्री आलेली आहे,
एंट्री आलेले, एंट्री घेतलेले आहे तुम्ही. बघा पुन्हा स्टॉप लॉस हिट, एंट्री, होतं. म्हणजे हे हे फार महत्वाचं आहे सर. एवढ्या वेळा आपण एक्झिट व्हायचं का? येस, बरोबर आहे. कारण हे हे जर समजा आता तो खाली पडला म्हणून ठीक आहे, जर समजा तो ट्रेंड पूर्णच वर गेला असता तर तुमचं पूर्ण कॅपिटल तो वॉश आउट करून टाकेल. ओके. आता समजा 1830 ला तुमची एंट्री आहे, वर तुम्ही किती स्टॉप लॉस ठेवणार आहे तुम्ही ठरवा. 3 ते 5 रुपये स्टॉप लॉस ठेवा. 1825 जर मी ठेवलं, बरोबर, सॉरी 1825 पर्यंत जरी इथं कन्सिडर केला, सॉरी अप्पर साईडला 1800, आता इथं सेल करणार आहोत आपण, बरोबर आहे. माझे स्टॉप लॉस माझा वरचा आहे 1830, 1835. हा तुम्ही 4 ते 5 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त रिस्क घ्यायची नाही. सर 4-5 पॉईंट जरी स्टॉप लॉस ठेवला तरी माझं प्रत्येक वेळी स्टॉप लॉस हिट होतो. होऊ द्या हिट. एक तर एक तर मार्केट मूड मध्ये नाहीये, सेकंड नाहीतर तुमच्या ट्रेड प्लॅन मध्ये काहीतरी गडबड आहे. ह्या दोन गोष्टीच आहेत. ओके. जर मार्केट मूड मध्ये असेल तर एंट्री घेतला की तुम्हाला प्रॉफिट द्यायलाच पाहिजे. नसेल तर तो कंटिन्यू काय करत राहतो, स्टॉप लॉस, परत तुम्हाला एंट्री घ्यायचीच आहे. ओके. तर ह्या पद्धतीनेच आपल्याला इथे काम करायचं आहे, लक्षात ठेवा. ह्या ह्या गोष्टीला तुम्हाला कोणताही ऑप्शन नाहीये. ओके. तर आता आपण टाटा मोटर्स बघूया. बघा इथे टाटा मोटर्स जसा हा वर्क होतो, हा बघा हा चांगल्या पद्धतीने वर्क होतो. ओके. सपोर्ट तुटलाय, पुन्हा तो खाली पडत चाललेला आहे बघा, बरोबर आहे. तर इथे तुम्ही सपोर्ट तुटलाय, एंट्री घेतलाय. ओके. तर बघा इथून पुन्हा तो तुमचा स्टॉप लॉस हिट करणार आहे, तो प्लेन खाली पडत चाललेला आहे, बरोबर आहे. तर आपण ज्यावेळी लाईव्ह सेशन मध्ये बघूया त्यावेळी नक्कीच तुम्हाला याच्यातले बरेच कन्सेप्ट हे क्लिअर होतील. ओके. आता आपण थोडं आपल्या निफ्टी बँक निफ्टीकडे जाऊया. आता बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर ह्याच्यात शक्यतो गन वापरायचं नाहीये. ओके. लक्षात ठेवा, याच्यात गन युज करायचं नाही. गन फक्त आणि फक्त इक्विटी इंट्राडे साठीच युज करायचं आहे. बाकीसाठी गन युज करायचं नाहीये. ओके. इक्विटी साठीच आपल्याला गन वापरायचं आहे, बरोबर आहे. सेकंड, तुम्ही गन आणखी यालाही वापरू शकता कमोडिटी मार्केटला. फॉर एक्झाम्पल इथं क्रूड ऑइल बघा किंवा नॅचरल गॅस बघा. बघा नॅचरल गॅस, ओके. इथे तुम्हाला लक्ष देता येईल. आता सपोर्ट काय आहे, 145 हा सपोर्ट आहे. तो खाली येतोय. जर तुम्ही इथेच खाली पडते म्हणून एंट्री घेतला तरी अर्ली एंट्री होईल, लक्षात ठेवा. ओके. तर असं एंट्री शक्यतो अवॉइड करायचे. आता बघा मार्केट ओपनच झालेलं आहे वर, तर इथं बघा इथं लेट एंट्री होईल, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने करायचं नाही. आता इथं सपोर्ट तोडला बघा. ओके. सपोर्ट तोडलेला आहे, तुमची एंट्री बघा आणि या गनचं तुम्ही प्रॉपर टार्गेट बघा. 145 तोडला, 139, 138. ओके. आता याच्या जवळपास गेला तर तुम्हाला थोडं प्रॉफिट बुक करायचंय, बरोबर आहे. तर हे पण फार महत्वाचं आहे. रिस्क तुम्हाला प्रॉपर मॅनेज करता येईल. जर तुम्ही चांगल्या प्रॉफिटमध्ये आला असाल तर एक तर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस करत चला. कारण इथून बघा कसा ट्रेंड रिव्हर्स केला तो पुन्हा, आणि तर 139 ब्रेक केला. ब्रेक केला, तुमचा स्टॉप लॉस पण हिट केला नाही बघा, तो कंटिन्यू खाली मुवमेंट द्यायला चालू केला. ओके. जे तुम्ही हा गन इंडिकेटर कोणत्याही पार्टला, कोणत्याही स्टॉकला, कमोडिटीलाही तुम्ही इथे युज करू शकता. कमोडिटी मार्केटमध्ये पण तुम्ही गेलात, क्रूड ऑइल मध्ये गेलात तर तुम्हाला इथे चांगली मुवमेंट बघायला मिळते. ओके. फॉर एक्झाम्पल आपण इथून बघूया. बघा इथे 6510 ब्रेक केला की टार्गेट आहे 6640. बरोबर रेजिस्टन्सला रिस्पेक्ट केलेला आहे, तिथूनच करेक्शन घेतोय. मग सर इथे रेजिस्टन्सला रिस्पेक्ट केले, मी पीई बाय करू दे का? तुम्ही पीई बाय केला तर लक्षात ठेवा स्टॉप लॉस काय आहे, किंवा तुम्ही फ्युचर सेल केला तर लक्षात ठेवा स्टॉप लॉस काय. युअर रेजिस्टन्स बिकम स्टॉप लॉस.
किती न्यूट्रल गेलेला आहे बघा मार्केट. आणि हा हा जर असा जर मार्केट चालला तर हा स्ट्रगल करत राहू नका ट्रेडमध्ये. सरळ सरळ पोझिशन एक्झिट करा. डे ट्रेडिंग, इंट्राडे, हे नावच आहे इंट्राडे. आजच्याच घ्या, आजच्याच विका. ओके, ऑप्शन बाईंग करत असाल तरी बघा, जर मार्केट जास्तच वेळ, म्हणजे याचा मूड नाही आहे इथे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, आणि तो तुम्हाला मग ट्रॅप करतो, बऱ्याच वेळ पोझिशन मध्ये राहता, स्ट्रेस लेवल वाढती. बरोबर आहे, इथे ब्रेकआउट दिला बघा. ओके, तर इथे ब्रेकआउट दिला. आता इथे ब्रेकआउट दिल्या दिल्या तुम्ही एक रिस्क घेऊ शकता, कुठेतरी स्टॉप लॉस ठेवा, एक 5 ते 10 पॉईंट तुमची एंट्री आहे. 5 ते 10 पॉईंट स्टॉप लॉस खाली. बघा, जर मार्केट मूड असेल तर बघा, प्रॉपर तो तुम्हाला प्रॉपर ट्रेंड देतो. ओके, प्रॉपर ट्रेंड देतो. जर आता कॅन्डलस्टिकचा अभ्यास असेल तर बघा, ग्रीनच्या बाजूला एवढी मोठी रेट दिलेली आहे, थोडं तुम्ही इथं प्रॉफिट बुकला येऊ शकता. अदरवाईज तुमची जर एंट्री आहे, नाही मी पूर्ण रॅलीज बघणार आहे, तर 6,510 हा तुमचा स्टॉप लॉस आहे, किंवा त्याच्या खाली 2-3 पॉईंट तुम्ही ट्रेड ठेवलात. ओके, किंवा इथून जरी ट्रेड घेतला तरी तुम्हाला एक चांगला प्रॉफिट झालेला असेल. बरोबर आहे, तुमच्या अपेक्षा मार्केटमधून 500-1000 एवढीच कमवायची असेल तर तेवढं तर सहजच भेटून जातं. आणि नेक्स्ट डे आहे बहुतेक 13 आणि 14. 14ला एक गॅपअप झाला. हा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, इथे इथे तुमचा 13ला संपला आणि 14ला मार्केट गॅपअप झाला. आता गॅपअप झाला म्हणजे काय, तो ह्या रेजिस्टन्सच्या इथे ट्रेड नाही आहे मित्रांनो. बरोबर आहे, माझं म्हणणं काय, गन मध्ये तुमची एंट्री कधी आहे, तुमच्या समोर रेजिस्टन्स तुटला पाहिजे, किंवा तुमच्या समोर सपोर्ट तुटला पाहिजे. जर त्याच्या आधीच ओपन झालाय, एंट्री नाही, किंवा 2 रेजिस्टन्सच्या मध्ये ओपन झालाय तरीही माझ्याकडे एंट्री नाही. माझ्या समोर तो ब्रेकआउट पाहिजे. इथं माझ्या समोर ब्रेकआउट झालेला आहे बघा, मगच माझी एंट्री आहे. एंट्री घ्यायचंय, खाली 2-4 पॉईंट स्टॉप लॉस. ओके, बघा एंट्री मिळाली आहे, ट्रेड ठेवा. ओके, रोबोट सारखा ऍक्ट करायचा आहे, स्टॉप लॉस आला, एक्झिट करा. इथे पुन्हा बघा मार्केटचा मूड काय दिसतोय, पूर्णपणे रेंज बाउंड आहे. बरोबर आहे. आता ह्या सिच्युएशनला तुम्ही बघा, इथे बऱ्याचदा गोष्ट होतं, सर एक्झिट कधी करायचं. इथून जर करेक्शन येत असेल तर तुम्ही इथे बघा, तो टच केला रेजिस्टन्सला, एक्झिट करा. लक्षात ठेवा, जास्त रिस्क घेत बसायची नाहीये. ओके, नाही आणि सेकंड पार्ट, एक तर तुम्ही इथं जेवढा प्रॉफिट झालाय सॅटिस्फाय राहा. तुम्ही आला तर 500-1000 रुपये कमवायचे आहेत. ओके, जर तेवढं मिळत असेल तर तेवढं घेऊन बाहेर पडा. नाही मला पूर्ण पोझिशन थांबायचे आहे, तर तिथे तुमचा ऍटिट्यूड काय असला पाहिजे, मला पूर्ण रॅली घ्यायची आहे. जर मला पूर्ण रॅली घ्यायची असेल तर ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे एक, कधी कधी मार्केट वर जाईल. तुमचा टार्गेट होता 6,770, पण तो 6,650 पासूनच रिव्हर्स येईल आणि तुमचा स्टॉप लॉस सेट करेल. बरोबर आहे, आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्टॉप लॉसला रिस्पेक्ट पण तेवढाच केला पाहिजे. एक तर तुमचा टार्गेट हिट होऊ दे, अदरवाईज मी स्टॉप लॉसला एक्झिट व्हायला तयार आहे. ओके, हे एक ठेवा. सेकंड, तो रेजिस्टन्स ब्रेक केलाय, 500, 1000, 2000 कमवा आणि बाहेर पडा. बरोबर आहे, रॅली करायची असेल तर जेवढं तुम्ही टार्गेटसाठी तयार आहात तेवढंच तुम्ही स्टॉप लॉसलाही प्रिपेअर असलं पाहिजे. ओके, तर हे सिच्युएशन फार महत्वाचं आहे. बरोबर आहे, तर ह्याच्यातून तुम्हाला काम करायचं, आणि जर तुम्हाला 500, 1000, 2000 कमवायचे आहेत, तेवढं मिळाला पुन्हा मार्केटमध्ये जाऊ नका. या दोन्ही गोष्टी आहेत. बरोबर आहे, तर ह्या दोन्ही गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे. ओके, तर तुम्हाला दिसून येतं याची अॅक्युरेसी खूप चांगली आहे. तर आपण मंडेला याच्यामध्ये लाईव्ह सेशन करणार आहोत. ओके, तर सगळ्यांना मी पुन्हा एकदा दाखवतो हा इंडिकेटर कसा लावायचा आहे. सगळ्यांकडे ट्रेडिंग व्ह्यू ऍप तर आहेच.
बरोबर आहे. तर त्यासाठी मी हा इंडिकेटर डिलीट करतो. लक्ष द्या, तुमच्याकडे ट्रेडिंग व्यू ऍप आहे. तुम्हाला स्टॉक मध्ये गन वापरायचा आहे किंवा कमोडिटी मध्ये वापरायचा आहे. टाइम फ्रेम शक्यतो गन साठी यूज करायचा आहे 1 डे. ओके, कोणता टाइम फ्रेम यूज करायचा आहे? 1 डेचा टाइम फ्रेम ठेवायचा आहे. त्याच्या बाजूला प्लस सिम्बॉल असेल, प्लस सिम्बॉल वर क्लिक करा, इंडिकेटर दिसेल, इंडिकेटरवर क्लिक करा, सर्च मध्ये जावा, टाईप करा गन, GANN. इथे तुम्हाला गन स्क्वेअर ऑफ 9 दिसेल, त्याच्या पुढे लायर ट्रेडर दिसेल, त्याच्यावर फक्त एकदा क्लिक करा, तो ब्लिंक होईल आणि क्लोज करा. तुम्हाला फक्त 2च इंडिकेटर अलाउड आहेत. त्यामुळे जर लागत नसेल तर कुठला तर एक इंडिकेटर डिलीट करा आणि तेव्हा तो लावा. ओके, आणि इथे गन स्क्वेअर ऑफ 9 मध्ये जावा, सेटिंग मध्ये जावा, इनपुट मध्ये जर तुमचे प्राइस लेवल 3 असतील तर त्याच्यावर क्लिक करा, 5 करा, आणि ते 3 डॉट असेल त्या 3 डॉट वर क्लिक करा, सेव्ह ॲज अ डिफॉल्ट म्हणा, ओके म्हणा. आणि इंडिकेटर परमनंट पाहिजे असेल तर इथे खाली ट्रेडिंग व्यू मध्ये मेनूचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. ओके, किंवा सॉरी, ओके, इथे 3 डॉट येतील, 3 डॉट वर क्लिक करा आणि सेव्ह चार्ट करा. चार्ट सेव्ह करा म्हणजे तो सगळी म्हणजे कंटिन्यू सेव्ह राहील. बरोबर आहे. काही जणांचा चार्ट ऑटो सेव्ह होतो. तर आजचा पाठ कळाला. तर हेच आपल्याला प्रिपेअर करायचं आहे मंडे साठी. तर मंडे साठी आपण मंडेला आपलं लाईव्ह सेशन आहे, सकाळी 9:10 सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. 9:18 आपल्याला चेक करायचंय की कोणता स्टॉक कसा सिलेक्ट करायचा आहे. ट्रेडिंग मनी कंट्रोल मध्ये जाऊन स्टॉक सिलेक्शन, सेकंड पार्ट ट्रेडिंग व्ह्यू मध्ये येऊन त्याला चेक करायचा आहे, थर्ड पार्ट ब्रोकिंग ऍप मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे किंवा सेल करायचा आहे. तर त्यासाठी आपण टॉप गेनर, बाईंग साठी कोणते पार्ट बघणार आहोत? टॉप गेनर आणि 52 वीक आहे. सेलिंग साठी आपण कोणतं बघणार आहोत? टॉप लुजर अँड 52 वीक लो. तर हे 2 गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. आणि आणखी जर तुम्हाला वाटतं की निफ्टी 50 मधल्या स्टॉक मध्ये जर काय मुवमेंट नसेल, ओके, तर इथे तुम्हाला निफ्टी 50 जो दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचंय. तुम्ही मिड कॅप निफ्टी सिलेक्ट करायचंय, त्यातलेही स्टॉक घेऊ शकता ट्रेडिंग साठी, किंवा तुम्ही स्मॉल कॅप ही घेऊ शकता. ओके, पण त्यातही तुम्ही काय बघणार आहे? टॉप गेनर, टॉप लुजर, 52 वीक हाय अँड 52 वीक लो. ओके, तर ह्या स्टॉक मधून आपल्याला तो स्टॉक सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामध्ये ट्रेड करायचा आहे. तर मंडेला सगळ्यांनी लाईव्ह सेशन जॉईन करायचंय. मंडेला सकाळी मी लिंक पाठवेन. ओके, तर उद्या बॅच ऑफ असेल तर मंडेला आपण पुन्हा कंटिन्यू जॉईन करूया. ओके, तर आजचा सेशन मी रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवतो, युट्यूबला अपलोड करतो. तुम्ही सगळ्यांनी पुन्हा तिथे बघा. थँक्यू. आणि मंडेला सगळ्यांनी लाईव्ह सेशन जॉईन, काय क्युरीज असतील तर मला